नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे मागील 2 महिन्यापूर्वी दलित महासंघटनेने मधुकर वायदंडे गट यांनी प्रीपेड मीटर बसवू नये म्हणून महावितरण कार्यालय कोडोली यांना निवेदन दिले होते। तरीही प्रीपेड मीटर बसवली जात असल्यामुळे बऱ्याच लोकांचे नुकसान होत आहे। यामुळे वीज बिल वाढून येत आहे। त्यामुळे जे मीटर पूर्वीचे आहेत ते मीटर न काढता आहे त्या स्थितीत जुने मीटर असावे। जर प्रीपेड मीटर बसवण्याचे न थांबवल्यास दलित संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन घेण्याचा इशारा दलित महासंघटनेने दिला होता। तरीही अद्याप कोडलीतील बऱ्याच ठिकाणी प्रीपेड मीटर बसवण्यात आले आहेत। या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रीपेड मीटर बसवणार नाही असे सांगितले होते, तरी प्रीपेड मीटर बसवण्याचे थांबवलेले नाही। त्यामुळे दलित संघटना कोल्हापूर महावितरण ऑफिसमध्ये व कलेक्टर ऑफिस येथे जाऊन त्यांनी पुन्हा निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी सागर लोंढे दलित महासंघ कार्याध्यक्ष व प्रशांत डोईपळे पन्हाळा तालुका अध्यक्ष हे उपस्थित होते। वारणा नगरहून राजेंद्र पाटील। दलित महासंघ वायदंडे गटाच्या वतीनं कोडोली महावितरण कार्यालय येथे 3 मार्च 2025 रोजी टाळटोक आंदोलन छेडण्यात आले होते। त्या अनुषंगाने कोडोली महावितरण कार्यालयाचे अभियंता सारिका शेळकेसो मॅडम यांनी आम्हाला लेखी पत्र देऊन स्थगिती करण्यात आले असे आश्वासन दिले होते। त्यानंतर परत लेखी स्थगिती पत्र देऊ शकत मनमानी पद्धतीनं कारभार महावितरण कार्यालयाचा चालू आहे। त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्कंड बसत आहे आणि त्याच निषेधार्थ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांना व महावितरण कार्यालय कोल्हापूर यांना आम्ही निवेदन देऊन या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी तात्काळ हे स्मार्ट मीटर बंद करण्यात यावे, अन्यथा तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही दलित महासंघ वायदंडे गटाच्या वतीने देत आहोत। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।